ही वारी अशी गोष्ट आहे मित्रांनो जी शब्दामध्ये नाही मांडता येत किंवा व्हिडिओच्या मार्फत देखील नाही मांडता येत। ही अशी गोष्ट आहे की ही आपल्याला प्रत्यक्षात इथे येऊन अनुभवायची अशी एक गोष्ट आहे। त्यामुळं मी आता जेमते माझं 4थं वर्ष आहे, जसं की तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वर्षात नवीन गोष्टी घडतात, प्रत्येक वर्षात नवीन काही ना काहीतरी माणसं भेटतात। अनेक वारीमध्ये आम्हाला अशी काही लोक भेटतात जे स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतात। अनेक वयस्कर लोक येतात जे 60 वर्ष 70 वर्ष काही तर 80 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील असतात। त्यांना बघितल्यानंतर ना स्वतःमध्ये कशी एक वेगळी एनर्जी फील होते, म्हणजे असं वाटतं की यार हे तर आपल्यापेक्षा जास्त तरुण आहेत, कारण त्यांची चालण्याची एनर्जी आणि आपली चालण्याची एनर्जी मॅचच होत नाही। तर कधी कधी असं वाटतं की अरे इतके वयस्कर लोक पण एवढं कसं चालू शकतात। तर कुठेतरी त्यांना बघितलं ना तर तो स्वतःमध्ये एक एनर्जेटिक फील होतं की भाई हे करू शकतात, आपण तर खूप तरुण आहोत, तर आपण देखील करायला पाहिजे। एक आपली संस्कृती आहे, ही संस्कृती जपली पाहिजे। आणि आताचे जसे न्यू जनरेशन्स येतात आहे की जेनझी बोलू शकता किंवा मिलेनियन पण असतात, पण ही परंपरा आज जेवढे तुम्ही वारकरी बघतायत ते खूप वयाने मोठे आहेत आणि हे वयाने मोठे असलेली माणसं आज खूप मोजकी राहिलेली आहेत। ही परंपरा जपणारी माणसं खूप मोजकी राहिलेली आहेत आणि त्यांच्यानंतर ही परंपरा आपल्याला जपली पाहिजे। ही माझा एक उद्देश आहे की आपल्याला ही पोचवायची आहे की लोकांनी ही परंपरा आपली पुढे चालू ठेवावी। अनेक वेगवेगळे रिंगण होतात, तिथे आम्ही जातो, रिंगणचा अनुभव घेतो, वारकऱ्यांसोबत एखाद दुसरा दिवस आम्ही घालवतो। खरंच हा मित्रांनो अनुभव अत्यंत वेगळा आहे, प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे असं मला तरी पर्सनली वाटतं। वारीत काय यायचं याच्या मागे कारण आहे की तुम्ही एकदा थोडंसं इकडे धरलं ना, जरा फिरवलं ना,
तेव्हा आपल्याला समजेल की वारी काय आहे, आपली परंपरा काय आहे, आपला हिंदू धर्म काय आहे आणि आपला सनातन धर्म काय आहे. फक्त एकदा वारीमध्ये आपले पाय लावा. तुम्हाला विठ्ठल बघायचा असेल ना तर नक्कीच या वारीमध्ये या. म्हणजे तुम्हाला समजेल वारी का झाली पाहिजे आणि आपला धर्म का वाचला पाहिजे. एकदा जरूर या. जसं की आपल्या भाऊनी सांगितलं, आपली संस्कृती, आपली परंपरा ही आपणच जपली पाहिजे मित्रांनो. आपण जपणार तरच त्या संस्कृतीचा जोपासना होणार. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते, पाणी घेऊन येते. खायला देते. तर मित्रांनो, हा होता आपला पूर्ण दिवसभरातला वारीचा प्रवास. आम्ही आलो होतो नातेपुते माळशिरस येथे रिंगण बघायला. काही कारणास्तव थोडंसं लेट झालं आम्हाला, त्यामुळे रिंगण तर काही पाहता आलं नाही. बट रिंगण न पाहण्याचं दुःख नव्हतं आम्हाला, तर रिंगणानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्या खरंच अविस्मरणीय होत्या. आम्ही खरं तर याच सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी वारीला येत असतो. हे माझं एक 4थं वर्ष होतं ज्यात मी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला. आणि खरंच मला खूप भारी वाटतं किंवा मला खूप आवडतं वारीमध्ये यायला, कारण या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्ही मोबाईलवरती नाही घेऊ शकत. हा तुम्हाला प्रत्यक्षात घेणंच गरजेचं आहे. त्यामुळं सगळ्यांना विनंती, एकदा तरी तुम्ही नक्की वारीला या, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि जर का तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.